होतो वर्षाने एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, करणी ठेवी तू माता. उत्सवाची बाप्पा तुझ्या शानच आहे न्यारी, यंदाच्या वर्षी मात्र घेऊ खबरदारी. वरुणराजाने हजेरी लावली, परंतु मार्केटमध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या डोमचं भव्य असं काम झालं आणि त्यामुळं अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी या ठिकाणी महाराजांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 मिनिटं प्रथमतः नारायण गोरे सर या ठिकाणी 2 मिनिटं प्रस्तावना करतील. सर्वांचं स्वागत. बाकी चिंतेमध्ये वेळ घालवता हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये नेतृत्व सरकारी माननीय नामदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आणि साहेबांनी विद्यार्थ्यांना एक कौतुकाची थाप दिली आणि एक कार्यक्रम करण्याचा मेन हेतू म्हणजे आमचे मार्गदर्शक आदरणीय विवेकदादा वळसे पाटील प्रदीपदादा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भूत सर्व कार्यक्षेत्र मेघराज्याची जनसंपदा वर्षभर मार्केटचा राजा कृषी उत्पन्न बाजार समिती मंचात आज गेले अनेक वर्ष आपल्या कामांना थोडीफार सवड करून त्या गणपती बाप्पाचं आगमन आंबेगाव तालुक्यातला 1 नंबरचा गणपती बाप्पा असेल तर आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल. याचबरोबर सर्व आमचे परमात्मिक परमात्मी आदरणीय कालवरची मशागत करणारे शेतकऱ्यांची सेवा करतात. सर्व आरोग्य मंडळी व्यापारी मंडळी गेली 10-12 वर्ष मोठ्या उत्साहाने हा असणारा मार्केटच राजा या ठिकाणी आणला जातो. गेली 2 वर्ष फक्त आपण आणला त्याची पूजा केली, पण अनेक कार्यक्रम आता निर्दोषाला असणारे ग्रामस्थ या ठिकाणी सगळे अनेक माझ्या माता भगिनी जिल्हा परिषद शाळेमध्ये असणारे सगळे लहान माझे असणारे दान वर्गमित्र या ठिकाणी उपस्थित वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आपली भूमिका या ठिकाणी साकार करणार. पण संतोष मला आवर्जून सांगावं लागतं, बरेच लोक म्हणले यावर्षी कार्यक्रम नाही का. आभार. मग सागर शेठ असतील, अध्यक्ष भाजपा असतात, संतोष शेठ असतात, बाळासाहेब बांधले असतील, हे 10-15 मंडळी तुम्ही मोठ्या जोमाने गेली 10-15 वर्ष कार्यक्रम करता आणि त्याच्यामध्ये अनेक असणारा लक्षात बसलेला गाव पंढरीची वारी अनेक कार्यक्रम आणि समाजोपयोगी असणारे चलचित्र देखावा दाखवला. पण यावर्षी पहिल्या दिवसाची आरती अंदाजे मी जेव्हा आलो तर यांना म्हणलं एखादा जिवंत देखावा आपण दाखवूया. पण योगावर आणि मार्केटच्या राजाच्या मनात सुद्धा तेच होतं आणि आज असणारा बाल असणाऱ्या सगळ्या जोरदार टाळ्या लावला. त्यांच्या रूपाने भारत माता स्वतंत्र झाली. 75वा अमृत स्वतंत्र करत असताना अनेक असणाऱ्या भारत देश कसा स्वतंत्र झाला हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर होणार आहे. अनेक असणाऱ्या याच्यामध्ये स्फूर्ती घेण्यासारखा हा कार्यक्रम आहे आणि
याला त्यांनी मनापासून योगदान दिलं. जिल्हा परिषद शाळेचे असणारे गुरुजन वर्ग, मुख्याध्यापिका असेल, इंदोरे सर असेल, गोरे सर असेल, आम्ही ज्यावेळेस क्लिपिंग बनवत होतो, हे इथं बरोबर आहे का, ते बरोबर आहे का, आणि आपण ज्यावेळेस लोकांसमोर एखादा कार्यक्रम साजरा करतो, आपण करतोय गणेशाला नमन करून गणेशाचं स्तोत्र, गणेशाचं गुणगान गाताय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि विद्यार्थी.
मंडळ आणि आता आपला भारत माता स्वतंत्र झाली या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करत आहोत. सर्वांना सादर प्रणाम. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील अग्रगण्य पहिली डिजिटल सेवा देणारी कृषी संस्था मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक शेतीमालाचा बाजारभाव तसेच त्वरित मालाची रक्कम देणारी एकमेव अग्रमान्य कृषी संस्था म्हणजे आपली मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर आयोजित जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा निरगुडसर सविनय सादर करीत आहे. तब्बल 75 बाल कलाकारांच्या अभिनयातून साकारलेला एक ऐतिहासिक कलाविष्कार भारत माता स्वतंत्र झाली. भारत माता स्वतंत्र झाली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भारत ही संतांची महंतांची भूमी. संतांनी राष्ट्राभिमान स्वातंत्र्य व स्वधर्माचे बीज रोविले. 13व्या शतकात विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घर हा शांती मंत्र जगाला दिला आणि पसायदानातून गोड प्रार्थना दिली. माऊलींच्या या प्रार्थनेत मानवता धर्म आणि मानव कल्याण होते. त्यामुळेच अखंड भारत वर्षात गरजू लागला हरिनामाचा जय जयकार. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या संतांचा मेळा गोपाळाचा डाव मांडिला. या संतांचा मेळा गोपाळाचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. बरे केले ज्ञानदेवा सांगितला हरिपाठ. आम्हा साध्या माणसांना सोपा केला परिपाठ. या सुजलाम सुफलाम देवतांच्या आणि संतांच्या भूमीला दृष्ट लागली ती गोऱ्या इंग्रजांची. 16व्या शतकाच्या अखेरीस ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. भारतात इंग्रजांचे लॉंग मार्च सुरू झाले. शेवटी जे व्हायला नको होते तेच झाले. इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. अन्याय आणि अत्याचाराने थैमान घातले. सारा देश होरपळू लागला. घरचा मालक घरात असता दुसरा म्हणतो मालक मी. हिंदुस्थानाचे तसेच झाले. भलताच म्हणतो मालक मी. भलताच म्हणतो मालक मी. काळ्या कुट्ट अंधारात देखील नियतीने स्वातंत्र्याचा किरण दाखविला. स्वातंत्र्याची स्वाभिमानाची मशाल शिवनेरीवर पेटली. राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी स्वातंत्र्याचा सूर्य जन्मला. इंग्रजी
पर वादवसु अम्ब पर रावण सन अम्ब पर रघुकुल राज है। पौर्णमारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम निज राज है, निज राज है। जिजाऊंनी शुभांना देशभक्ती स्वाभिमान शिकवला, अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे तेज निर्माण केले। हिंदुस्थानातील स्वराज्य स्थापनेची पहिली शपथ रायरेश्वरी घेतली गेली। हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आणि हिंदुस्थानात हळूहळू स्वातंत्र्याच्या आशा निर्माण होऊ लागल्या। स्वतंत्रते भगवती स्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे। जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे। स्वतंत्रते भगवती स्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे। छत्रपती शिवराय आणि शंभू राजेंनंतर अनेक योद्ध्यांनी स्वातंत्र्याची आग धगधगत ठेवली। मात्र सन 1818 साली इंग्रजांनी शनिवार वाड्यावर आपले निशाण फडकवून हिंदुस्थानला परतंत्र्याच्या झळा देण्यास सुरुवात केली। इंग्रजांकडून गोळीबार अत्याचार वाढतच होते। भारत मातेच्या तरुण वीरांना हे पाहवत नव्हते। उमाजी नाईक, बिरसा मुंडा, मंगलसिंह पांडे यांसारख्या क्रांतिकारकांनी गोऱ्या सत्तेविरुद्ध बंड पुकारले। देशभर तीव्र संताप निर्माण झाला। क्रांतिकारकांची धरपकड सुरू झाली। अनेकांना फासावर लटकवले गेले। अपमान आणि अन्याय सहन न झाल्याने मार्च 1857 मध्ये मंगलसिंह पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळीबार केला। प्रसंगी फासावर गेले आणि सशस्त्र उठावास सुरुवात झाली। झाशीची राणी लक्ष्मीबाई दुर्गा होऊन फिरंग्यांसमोर उभी ठाकली। फिरंग्यांना सळो की पळो केली। मैं लक्ष्मीबाई प्रतिज्ञा करती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी। जब बेटी उठ खड़ी होती है तभी विजय बड़ी होती है। भाग भाग रे भाग फिरंगी, झांसी की रानी आई है। भाल तिलक और हाथ खड़क दुर्गा है, काली माई है। भाग रे भाग फिरंगी, भाग भाग रे भाग, भाग भाग रे भाग फिरंगी, झांसी की रानी आई है। भाल तिलक और हाथ खड़क दुर्गा है, काली माई है। या सर्व संकटात देखील समाज सुधारक डगमगले नाही। महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजाला मोलाचा संदेश दिला। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले, एका अविद्येने केले। महिला शिकल्या पाहिजे, तरच त्यांना स्वातंत्र्य, मान आणि सन्मान मिळेल। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून शिक्षणाचे कार्य सुरू केले। परंतु कर्मठ विचारांच्या लोकांनी सावित्रीबाईंचा खूप मानसिक छळ केला। त्यांना अक्षरशः दगडधोंडे, अंडी, शेण मारण्यापर्यंत या लोकांची मजल गेली। परंतु त्यांनी आपले पवित्र कार्य सुरूच ठेवले। उषःकाल होता होता काळ रात्र झाली, उषःकाल होता होता काळ रात्र झाली। अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, उषःकाल होता होता काळ रात्र झाली। अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली। उषःकाल होता
स्वातंत्र्याची चाक अजूनही चिखलात रुतत चालले होते. अशातच एका जहाल मतवादी नेतृत्वाचा उदय झाला, ते म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. 1857चं बंड मोडून का पडलं? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांचं बलिदान वाया का गेलं? कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही. कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील मी. स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार. लोकमान्य टिळकांचे नेतृत्व स्वराज्याचे स्वप्न दाखवून गेले. या जीवन आपले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे. जुलूम, अत्याचार, दारिद्र्य वाढतच चालले होते. लोकमान्य टिळकांचे झंझावाती पर्व संपले. त्यानंतर पर्व सुरू झाले ते महात्मा गांधीजींचे. रघुपति राघव राजा याच काळात असहकार आंदोलन सुरू झाले. इंग्रज सरकार झोपेचे सोंग घेत होते. देशात परदेशी मालाची होळी केली जात होती. 12 डिसेंबर 1930चा तो काळा दिवस. मुंबईच्या रस्त्यावर परदेशी मालाचा ट्रक बाबू गेनू यांनी अडवला. चालकाने कोणताही विचार न करता ट्रक बाबू गेनूंच्या अंगावर घातला आणि बाबू गेनू मातृभूमीसाठी हुतात्मा झाले. तरुण क्रांतिकारकांनी इंग्रज सत्तेला हादरे देण्यास सुरुवात केली. त्यात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे क्रांतिकारक आघाडीवर होते. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना फाशी सुनावण्यात आली. फाशीच्या दिवशी सुद्धा हे भारत मातेचे सुपुत्र मातृभूमीचे गुणगान गातच फासावर लटकले. मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला रंग दे, रंग दे रंग दे बसंती चोला माए रंग दे. दिन आज का बड़ा सुहाना, मौसम भी बड़ा सुनहरा, हम सर पे बांध के आए बलिदानों का ये सहरा. मेरा रंग दे बसंती चोला रंग दे, रंग दे रंग दे बसंती चोला माए रंग दे. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. या घटनेचे पडसाद देशभर उमटले. ब्रिटिशांना तीव्र विरोध होऊ लागला. आता स्वातंत्र्य, फक्त स्वातंत्र्य. सन 1942 मध्ये चले जाऊची घोषणा करण्यात आली. देशभर निदर्शने होऊ लागली. ब्रिटिश सत्तेला हादरे बसले. भारत सोडावाच लागणार याची त्यांना जाणीव झाली. झाला असेल सूर्यास्त पण अंधार पडला नाही. स्वातंत्र्याच्या गाभाऱ्यातील पंथी अजूनही विजली नाही. ठिणगी ती जपून ठेवा, तिचाच एकदा सूर्य होईल आणि सारे विश्व हिंदुस्थानाच्या विचारांनी उजळून जाईल. हिंदुस्थानाच्या विचारांनी उजळून जाईल. शेकडो वर्षाची तपश्चर्या,
बलिदान फळास आले. 15 ऑगस्ट 1947ची मंगल प्रभात स्वातंत्र्य घेऊन उदयास आली. भारत माता स्वतंत्र झाली, गुलामगिरीतून मुक्त झाली. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते तिरंग्याने गगनाला गवसणी घातली. हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा. लहराएंगे हम सब मिलके अपने घरों पे तिरंगा. हर घर तिरंगा, हर मन तिरंगा. स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात भारतीय राज्यघटना बहाल केली. आपण आपला कारभार पाहू लागलो. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले. बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. मिले सुर मेरा तुम्हारा. देशापुढे अनेक समस्या होत्या. शेजारी देशांना भारताची प्रगती म्हणजे कावीळ वाटत होती. चीन आणि पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात आपल्या जवानांनी रक्त सांडवले, रक्ताचे पाट वाहिले. मातृभूमीसाठी बलिदान देऊन ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. या तमाम शूर वीरांना मानाचा मुजरा. मेरा धर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू. भारत देश हळूहळू संरक्षण, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि शेतीत प्रगती करू लागला. आपल्या अंतराळ वीरांनी चंद्राला आणि मंगळाला गवसणी घातली. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. जगातील उच्च दर्जाची रडार यंत्रणा आपण सज्ज केली. आपला प्रत्येक जवान मातृभूमीचे रक्षण करत आहे.
बळीराजा घाम गाळून मोती पिकवत आहे आणि आपली भूक भागवत आहे. मेरे